नमस्कार, लोकपालकच्या इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व परिसरात भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू आहे। आपण बघितलं तर बाळा राऊत यांच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक कार्यकर्त्यांची अनेक महिलांची आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात इन्कमिंग सुरू आहे। अनेक महिला भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। संख्येने या ठिकाणी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या ठिकाणी महिलांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे। भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र वनपडे, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची या ठिकाणी इन्कमिंग सुरू आहे। आपण बघितलं तर गेले अनेक दिवस भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची शिवसेना शिंदे गटामध्ये इन्कमिंग सुरू होती, परंतु आता भारतीय जनता पक्षाने देखील मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी घेतलेला आहे आणि अनेक असंख्य महिला या ठिकाणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। अनेक तरुणींसह वयोवृद्ध असू द्यात किंवा अनेक पुरुष पदाधिकारी देखील भारतीय जनता पक्षात या ठिकाणी प्रवेश करत आहेत। बदलापूर पूर्व परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये या ठिकाणी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडत आहे। बाळासाहेब राऊत साहेब असतील या पंचकृषीमध्ये कार्य करत असताना प्रत्येकाचं घरकडे एक ड्रीम असतं की आपल्याला कोणासारखं व्हायचं आहे आणि मग या पंचकृषीमध्ये कार्य करत असताना आपण जर पाहिलं असाल तर बाळासाहेब राऊत यांच्या मनामध्ये देखील एक उत्कंठा निर्माण झाली असतात की नेता व्हावा तर कोणासारखा, तर नेता व्हावा आपल्या कार्यसभात आमदार किसनजी कथोरे साहेबांसारखं। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असाल तर बाळासाहेब राऊत यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आपण पाहिला असाल या पंचकृषीमध्ये सातत्याने बाळासाहेब राऊत आणि आज आपण जर पाहिलं तर त्यांची बहीण आपण पाहिला असाल तर नुकताच त्यांचा पक्षप्रवेश झालाय। मी आशुताई धारवे मोठ्या प्रमाणात अनेक महिला या ठिकाणी आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। तुमची कन्या आपण पाहिला असाल या दरम्यान महामंत्री संभाजी शिंदे साहेबांचं आगमन झाल्यानंतर आपण मंचावरती या साहेब आपल्या मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। म्हणून संभाजी शिंदे साहेबांची ओळख आहे, या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। स्वामी गाडगे साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। तुमचे पिंटरशेठ गाडगे असतील, अनेक ज्येष्ठ महिला देखील या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत। सुनीलजी तिवारी मॅडम आपला सुनीलजी आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे। आपला जाहीर पक्षप्रवेश आपण करतोय। आमच्या पत्रकार भगिनी स्वतः ठाकरे मॅडमांचा आगमन झालाय। हरीजी गाडगे साहेब सुनीलजी आपण या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। हरीजी गाडगे साहेब आपला सुनीलजी आपण या मंचावरती या। हरीजी गाडगे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत, त्यांचा जाहीर पक्षप्रवेश आपण करतोय। अमरजी भोसले यांचं अर्पण झालं, त्याने या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। अनेक दिवसापासून जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट याने अनेक पक्षप्रवेश घेत अनेक भारतीय जनता पक्षांचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटामध्ये घेतले होते आणि त्यानंतर आता बदलापूर पूर्व परिसरात भारतीय जनता पक्षाने भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जाहीर करत अनेक महिलांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे। कुठेतरी येणाऱ्या नगरपालिका पार्श्वभूमीवर शिवसेनेला या ठिकाणी उत्तर या ठिकाणी देण्यात येते की काय असा प्रश्न आता अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित करत आहेत। असंख्य नागरिकांची उपस्थिती या ठिकाणी बदलापूर पूर्व परिसरात या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याला या ठिकाणी आहे। पुरुष कार्यकर्ते असू द्यात किंवा महिला कार्यकर्ते असू द्यात, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उपस्थित या कार्यक्रमाला या ठिकाणी लावलेले आहे।
आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व प्रमुख पाहुणे आणि इतर समोर उपस्थित माता भगिनी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. प्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देते. मी सौ अश्विनी समीर धारवे, कैलासवासी मोहनशेठ रामभाऊ राऊत यांची मुलगी. या विभागामध्ये इथल्या जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी आमचे लाडके आप्पा म्हणजेच माननीय आमदार किसन कतोरे साहेब, राजनदादा घोरपडे, राम पाटकर साहेब, सुनील मेने, रमेश सोसे तसेच माझा भाऊ बाळादादा राऊत यांचे मी मनापासून आभार मानते. या विभागातील जी काही कामे आहेत, इथल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मी प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम करेल आणि पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. ही सुरुवात येत्या काळामध्ये अशी भाषणं ताईंना येत्या 5 वर्ष करावी लागतील आणि विकास काम पण करावे लागतील. तुमच्या सगळ्यांच्या ताईंवरती विश्वास आहे ना? एकदा जोरदार टाळ्या उद्या. भारतीय जनता पक्षात आज एक असं नाव जोडलं जात आहे की ज्या नावाच्या पूर्ण परिवारानं समाजकार्य आणि समाजसेवा आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत केली आहे. त्यामुळे या नावावरती आणि आपणवरती तुम्ही सगळेजण विश्वास ठेवूनच जमलात. त्यामुळे आता आपणला विनंती आहे की आपण आमच्या जनतेला नक्की मार्गदर्शन करायला म्हणतात. त्याआधी आपण नक्कीच बाळादादाला विनंती करू की आज हा गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण म्हणजे बाळादादा राऊत आहे. तर बाळादादा राऊत यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकूया. आजच्या भव्य पक्ष सोहळा या कार्यक्रमासाठी त्यांचे आपण सर्वजण आतुरतेने पाठ पाहत होतो ते आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय किसनजी कतोरे साहेब, तसेच आमचे राजेंद्रदादा घोरपडे, आमचे राम पाटकर, आमचे तात्या, तसेच आमचे रमेशदादा सोसे, सागर घोरपडे, आमचे संभाजी दादा शिंदे, सुनील मेने, प्रफुल्लजी मोरे, उपस्थित असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज या विभागातील अनेक माता भगिनी आज या भारतीय जनता पार्टीमध्ये आज यांचा जाहीर पक्षप्रवेश होत असताना विशेष करून माझी बहीण तो अश्विनी समीर धारवे आज हिचा या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये जे विकास कामे होत असताना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या या शिरगाव परिसरात देखील विकास कामे झालेले आहेत. या विभागामध्ये जर आज तुम्ही पाहिला तर या विभागात रस्ते देखील त्या ठिकाणी चांगले नव्हते. रस्ता खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हे देखील त्या ठिकाणी समजत नव्हतं. पण माननीय आमदार किसन कतोरे साहेब यांच्या माध्यमातून या विभागातील संपूर्ण रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. या विभागामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानं नव्हती, ते देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उभारलेले आहेत. ठिकठिकाणी स्ट्रीट लाईटी असतील, गटारे असतील, नाले असतील, ही सर्व विकास कामे या ठिकाणी माननीय आमदार किसन कतोरे साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे. या विभागाचा जर विकास जर करू केला असेल तर तो एकमेव व्यक्ती म्हणजे आमदार किसन कतोरे साहेब. आता या विभागामध्ये काही स्वतःला मोठे नेते समजणारे काही लोक पलीकडून या शिरगाव परिसरामध्ये येत असतात आणि इथल्या जनतेला सांगत असतात की या शिरगाव परिसराचा विकास आमच्या माध्यमातून केलेला आहे. पण खऱ्या अर्थाने आपण त्यांना हे नसं माहिती का ते ज्या ठिकाणी नगरसेवक म्हणून होते त्या विभागातील रस्ते देखील आपण तुमच्या माध्यमातून केलेले आहे. परंतु सत्य जनतेला माहिती आहे का हे रस्ते आणि हे विकास कामं जर कोणी केले असतील तर ते मान्य आमदार किसन कतोरे साहेबांनी. राजनदादाशी माझी नेहमी चर्चा होत असते. दादांच्या विभागात गेल्यानंतर दादांचा जो प्रभाग आहे तो अतिशय सुंदर आणि स्वच्छ प्रभाग आहे. त्या ठिकाणचे अनेक विकास कामे त्या ठिकाणी झालेले आहेत. त्या ठिकाणी अभ्यासिका लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानं असतील, आर्ट गॅलरी असेल आणि अशा अनेक विकास कामे त्या ठिकाणी झालेली आहेत. दादांना देखील मी म्हटलंय की दादा माझं स्वप्न आहे का या शिरगाव परिसरामध्ये देखील ही सर्व विकास कामे झाली पाहिजे. इथल्या जर जनतेने मला नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी जाण्याची संधी दिली
तर निश्चितपणे मी आपणच्या समक्ष सांगतो की राजन दादा आपला जो विभाग आहे तसाच विभाग या शिरगाव परिसराचा मी कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आज दिवाळीचा सण असून सर्वांचं शेड्यूल बिझी असून देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी माझ्या विभागातील सर्व माता भगिनींचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी एकच सांगतो का बाळा राऊत तुमचा भाऊ आहे. तुमच्या एक वेळेस मी सुखातून येणार नाही पण तुमच्या दुःखात बाळा राऊत नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. इथल्या प्रत्येक माझ्या माता भगिनीला इथं प्रत्येक माझ्या ज्येष्ठ नागरिकांना इथं न्याय देण्याचं मी त्या ठिकाणी प्रामाणिक काम करणार आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. धन्यवाद. क्या बात आहे. एकच वादा आपला बाळा दादा. क्या बात आहे. या पंचकृषीमध्ये हे व्यक्ती या पंचकृषीमधील खरं तर हे व्यक्तिमत्व मोठं आहे. नेहमीच गोरगरिबाची सेवा करत असतात. याच विभागामध्ये आपण पाहिला असाल तर एक मोठा दहीहंडी सोहळा आपण पाहिलाय. नवरात्र उत्सव देखील पाहिलाय. गणेशोत्सव पाहिलाय बाळाशेठच्या माध्यमातून. आणि आज खरं तर सर्वांनी आपण पाहिला असाल आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण एक मोठा इथे मात्र पक्षप्रवेश देखील केलाय. त्यामुळे पुण्यात आपण आशुताईसाठी आणि त्यानंतर आमच्या बाळाशेठसाठी इथे मात्र जोडण्यात आणण्याचे मात्र आपण स्वागत करू. आणि आज खरं तर बाळाशेठ राऊत यांच्या माध्यमातून सर्व जे आपल्या इथे मात्र मान्यवर दाखल झाले तुम्ही सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात. तुमच्यासाठी जेवणाची देखील उत्तम सोय केलेली आहे. त्यामुळे जेवणाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. आणि आपल्यामध्ये खरं तर मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार म्हणून ज्याची ओळख आहे ज्यांना सलग 5व्यांदा खरं तर भाग्य लाभलं. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला असाल ज्यांनी मात्र 5व्यांदा आमदार पद भूषवलं असे आपले लोकप्रिय आमदार मी केसरजी कचोरे साहेब पण आपण विनंती करतो की आपल्या मार्मिक शब्दामध्ये आपण आपल्यास 2 शब्द मार्गदर्शन करावं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पक्षप्रवेशाचा दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आज जो कार्यक्रम आयोजित केलाय या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे सहकारी रामभाऊ पाटकर आपले गटनेते राजेंद्र घोरपडे मंडळाचे अध्यक्ष रमेशजी सोलसे व्यासपीठावर उपस्थित असलेले संभाजी शिंदे सागर घोरपडे सौ घोरपडे त्याचबरोबर मिनल मोरे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर ज्यांच्या सहकार्याने आज या विभागामध्ये माझ्या मोठ्या संख्येने सर्व लक्ष्मीपूजन आहे आणि सगळ्या लक्ष्मींचा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय. मी मनापासून लक्ष्मी मातेला एकच प्रार्थना करेन की या बदलापूरमध्ये माझ्या लक्ष्मींना यश येवो आणि भ्रष्टाचार मुक्त बदलापूर नगरपालिका हो हीच प्रार्थना करतो. तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या बद्दल मनापासून शुभेच्छा देतो. अश्विनीचा प्रवेश झाला. हा प्रवेश झाला केवळ बोलून चालणार नाही आपल्याला तर तिने तिची चुणूक दाखवली तुम्हाला. अश्विनीचं नातं हे शिरगाव बरोबर आहे. आपलाच तो जुना कार्यकर्ता आहे माझा एकदम हितचिंतक आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने मी सांगितलं की तुला उतरावं लागेल आणि अश्विनीला मी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं. 2 वर्षापूर्वी तुझ्या घरी आलो होतो की या भागातला रिझर्वेशन जर पडलं तर तुला उभं राहावं लागेल आणि तो आज योगायोग आला. आज मनापासून तुला शुभेच्छा द्यायला मला आनंद वाटेल. कैलासवासी मोहन राऊत यांच्या त्यागानंतर खऱ्या अर्थाने या परिवाराने एक चांगलं काम करायला सुरुवात केली. धारवे परिवार सुद्धा एक जीवाभावाचा नाता असलेला एक परिवार आहे. एक चांगल्या विचारातून लोकांना जोडण्याची त्यांची नेहमी पहिल्यापासूनची आतोडी आहे आणि म्हणून एक चांगल्या विचाराचं या भागातून नेतृत्व मिळावं. महिला रिझर्वेशन असल्यामुळं ती संधी आज खऱ्या अर्थाने अश्विनीला मिळते आणि तुमच्या सगळ्यांचा आज आशीर्वाद दीपावलीच्या पूर्वसंध्येला मिळतोय. नक्कीच या दोन्ही जागा आपल्या यशस्वी होतील त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही.
एक चांगल्या विचारातून विकास करायचा. त्यामुळे मगाशी बाळा राऊत काही आणि अन्य काहींनी सांगितलं, मला आजही आठवतंय का जे एवढ्या वर्षापासून आहेत ना, यांचा पाया रचणारा मीच आहे. त्यांच्या घराला राजकारणामध्ये आणायला मी कारणीभूत होतो. माझ्याचमुळे ते घर या भागामध्ये आलंय. आणि आज जर कोणी शिकवत असेल तर ते धडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणी देण्याची आवश्यकता नाही. चांगल्या विचारातून चांगली माणसं या भागात आली पाहिजे. हा संदेश खऱ्या अर्थाने आपण या विभागात दिला पाहिजे. हा वाढ आता गाव राहिला नाही. बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशा काही काही गोष्टी येतात की गाव म्हणजे आमचं सगळं बदलापूर आहे का. शिरगाव परिसर जो वाढलाय हा बदलापूरमध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचा वाढणारा भाग शिरगाव पट्टा आहे. आणि शिरगावला खऱ्या अर्थाने नागरिकांना आज आम्हाला सुविधा देण्याची गरज आहे. आज खूप मोठे प्रश्न या भागामध्ये निर्माण होतात, पण त्याला आपण मात करतो. या वाड्यामध्ये सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी मी स्वतः टाकलेला आहे. केवळ वाड्यात नाही तर परिसरामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना असेल, एक 10-12 दिवसापूर्वी आपण तो पनवेल हायवे नावाने बोलतो आपण, त्याला सुद्धा निधी देऊन आपण त्याचं काम सुरू करून दिलं. आणि या भागाला खऱ्या अर्थाने दळणवळणाची मोठी चांगली अडचण जी होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण या भागात केला. तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेला या भागात घरं घेतले असतील त्या टायमाला तुमच्या मनामध्ये असं असेल की आम्हाला इथून रेल्वे स्टेशन किती, पण उलट तुम्ही सगळे नशीबवान निघाले की यानंतर एक 7 ते 8 महिन्यामध्ये पनवेल हायवे आपला सुरू होतोय. वडोदरा रस्त्याचं काम, टनेलचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय. पुढच्या रस्त्याचं काम पूर्ण झालं तर मला वाटतं तुम्ही मंडळी जर मंत्रालयामध्ये जायचं असेल, सीएसटीला जायचं असेल, पाऊण तासामध्ये तुम्ही मुंबईला पोहोचणार. आज रेल्वेमध्ये जाणाऱ्याला किमान 1 तास 40 मिनिटं लागतात, फास्ट ट्रेनला 1 तास 20 मिनिटं लागतात, पण बाय रोड जाणाऱ्याला शिरगावकरांना पाऊण तासामध्ये निश्चितपणे सीएसटीला पोहोचतील. एवढा एक चांगला रस्ता तुम्हाला त्या बाबतीत मिळालेला. गडकरी साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत की त्या रस्त्यामुळे बदलापूर एक टॉप लेवलला चालू चाललं आणि म्हणून तो भाग तुम्हाला जोडला गेला. केवळ तोच नाही, तुमच्या या हायवेच्या बरोबर आपण मेट्रोचं सुद्धा जाळं विणलेलं आहे. कांजूरमार्ग, शिलफाटा, ऐरोली शिलफाटा, आपली काट्यावरून येणारी जी मेट्रो आहे तिचं टेंडर निघालंय आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला बदलापूरला आले त्याच दिवशी टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. खरं म्हणजे 5 वर्ष लीड झाली. युतीच्या काळामध्ये, आघाडीच्या काळामध्ये ते थांबलं. युतीच्या काळात त्याला मंजुरी दिली होती 5 वर्षापूर्वी. ते तसंच्या तसं टेंडर काढलं नाही. नाहीतर या टायमाला बदलापूरची मेट्रो ही सगळ्यात चांगलं मॉडेल आहे. ते थांबलं नसतं तर नक्कीच आपल्याला सगळ्यांना रेल्वेवर अवलंबून राहायला लागला नसतं. आणि 100% तुम्हाला त्या फायदा होतोय आणि त्याचा खरा फायदा या सगळ्या वार्डाला चांगल्या त्या पद्धतीने होऊन जाईल. आणि म्हणून मेट्रो ही आपल्या दृष्टीने एक खूप चांगलं या भागाला जोडणारं जाळं तयार होतं. केवळ मेट्रो नाही, अजूनही आपल्याला काही विषय महत्वाचे आहेत. पाण्याचा प्रश्न आपल्याला खूप अडचणीचा आहे. ही योजना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्वी ज्यावेळेला 5 वर्ष होते त्या टायमाला योजना मंजूर झाली. तर त्याला टेंडर करायला 5 वर्ष लागली. आता त्याचं टेंडर येईल आणि तेव्हा तुम्हाला पुन्हा पाण्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. तर तरी सुद्धा आपण थांबलो नाही. या भागात आपण पनवेलच्या आईच्या बाजूला एक मोठा जलकुंभ घेतलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण कीर्ती पोलीसचं ओपनिंग केलं. त्यामुळे तुम्हाला पाण्याचा सुद्धा माझ्या भगिनीला दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय आपण. आपल्या सगळ्या महिलांना माझी विनंती आहे, देवाभाऊनी खऱ्या अर्थाने तुम्हाला बहीण मानलेलं आहे. देवाभाऊने दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती दिशा तुम्ही निश्चितपणे एक चांगल्या विचारातून पुढे जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज विश्वासाने बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली पाहिजे. कोणालाही गरज नाही. आज आपण राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती झालेली आहे. त्यामुळे या युतीच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये या शहराचा विकास करण्याबाबतीत या आमच्या या दोन्ही वार्डामध्ये, दोन्ही विभागामध्ये उमेदवार जे आहेत, मोरे सुद्धा इथं उपस्थित आहेत, पलीकडच्या बाजूला ते आहेत.
अशी चांगले उमेदवार दिले. या सगळ्या उमेदवारांसाठी कमळ निशाणीवर बटन दाबून त्यांना आशीर्वाद द्या, हीच विनंती खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हाला करायला आलो. विकासाच्या माध्यमातून कोणी काही जर वल्गना करत असतील तर त्यांनी एकदा माझ्या व्यासपीठावर यावं. भ्रष्टाचाराशिवाय या नगरपालिकेमध्ये काही होत नाही. आजही तुम्हाला कल्पना असेल की प्रवेश करताना सुद्धा भ्रष्टाचार होतोय. पैसे देऊन प्रवेश करायला लागले. हा भ्रष्टाचार कुठं आला पैसा? यांची पार्श्वभूमी तुम्ही जर काढली तर एक गोष्ट पार्श्वभूमी सगळी निघेल आणि त्यात आम्हाला तुम्हाला कळेल खऱ्या अर्थाने विकासाची जनता भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे, देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर आहे आणि त्याचा खरा फायदा आज तुम्हाला होतो. जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि दिवाळीला आपल्याला खूप मोठी भेट दिली गेली. आजही खूपच सगळ्यांच्या मनामध्ये होतं आम्हाला त्याचा फायदा काय. पण आज मार्केटमध्ये तुम्ही जर गेलात तर प्रत्येक वस्तूच्या किमती 18% 5% आणल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिलासा दिला गेलाय. केवळ दिलासा नाही तर तो अंमलात आणण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेतला. माझ्या भगिनींना त्याचा फायदा झाला आणि त्यामुळं एक चांगला निर्णय जे होता त्या निर्णयाला आपण खऱ्या अर्थाने दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या माध्यमातून अजून सुरुवात आहे. एकदा अंगामध्ये आल्यावर बरोबर कोणाकोणाला सिंगावर घ्यायचं तर घेतलं जाईल. काळजी करण्याची गरज नाही. उद्या कोणी जरी काही आवाज वाढत असेल तर त्याच्यापेक्षा आवाज मोठा भारतीय जनता पार्टीचा आहे. निश्चितपणे कुठे कमी पडणार नाही. आज तुम्हाला विश्वास देतो. तुमच्या मनामध्ये असलेला या भागातला विकास कधी तुम्ही मला एका फोनवरून सांगितला तरी त्याला दिशा ताबडतोब दिली जाईल. आजही तुम्हाला सांगतो तुम्ही या वार्डामध्ये अजूनही काही जी कामं आहेत न झालेली मला एक 4 दिवसांपूर्वी दिली. अश्विनीच्या प्रचाराचा फॉर्म भरण्याच्या अगोदर त्या कामांची सुरुवात करण्याचा प्रयत्न मी करतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये निधी कमी पडणार नाही. एकच आहे, मला नगरपालिकेकडे भ्रष्टाचारासाठी तुमची सगळ्यांची साथ आहे. आज तुम्हाला कल्पना असेल किती कामं चोरीला गेले हे एकदा निघतील, पण अजून एक खूप काही विषय आहे ते तुमच्या समोर येईल. त्या टायमाला तुमच्या अंगामध्ये आलं पाहिजे की विचार एकच की भाजपचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे. राष्ट्रवादी आणि भाजप हे खंबीरपणे एकपणाने काम करणार आहेत आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आजच्या प्रवेशाच्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही भगिनींनी शपथ घेऊन एक चांगल्या विचाराची सुरुवात आजपासून केली. घराघरात जा आणि एकच नारा द्या की भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण साथ द्यावी आणि चांगला आशीर्वाद आमच्या अश्विनीला राऊतमा यांना द्यावं अशा प्रकारचे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून आभार व्यक्त करू. आता अतिशय सुंदर मार्गदर्शन